हा मित्रांनो, माझं नाव युवराज नाथरे. तर आपल्या कोकणी युवराज हे मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. तर तुम्ही ह्याच्या आधीची व्हिडिओ बघत असाल की आपल्या गावामध्ये मॅच होतं, त्याचं उद्घाटन झालेलं. त्यानंतरला व्हिडिओ केला नाही कारण की मला शाळेमध्ये जायचं होतं, काम होतं थोडं. त्यानंतरला मग आता रविवारचा दिवस आहे, पण मॅचेस चालू आहेत अर्ध्या, आणि आत्ता चाललो मी मॅच बघण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवतो कोकणात कशा प्रकारे मॅचिंग सामने होतात. तर आपण डायरेक्ट तिथेच गेलो, भेटूया. कोंडे या दोन संघांदरम्यान हा सामना होणार आहे. आताच या मैदानामध्ये आगमन होताना आमचे पोस्टमास्टर आताच या मैदानामध्ये आगमन झालेले आमच्या शेजारील गावचे टेटोली गावचे मंगेशजी कदम साहेब, मंगेशजी पालकर साहेब, यांचं पुढे होणारा सामना हा रॉयल रुबाब कोंडे विरुद्ध सोशेरी 11 या दोन संघांच्या दरम्यान होणार आहे. आताच या मैदानामध्ये आगमन झालेल्या क्रिकेटची आवड असल्याशिवाय या मैदानामध्ये मोठा आहे फायटरचा आहे. आता कसं बोललाय बोलली तर जाऊ काय बघायला. 9+2 कोंडे संघाकडून पहिल्या षटक घेऊन आलाय तो प्रणय, आणि फलंदाजी साठी सुशेरी संघाचं 3 धावा. सुशेरी संघाचं नेतृत्व करताना दोन्ही फलंदाज हे तडाखेबाज फलंदाज. साहिल हा मागील वर्षी या मैदानामध्ये खेळलेला खेळाडू आहे. चांगल्या पद्धतीने कट करून 1 धाव मिळवण्यात सुशेरी प्रणय आणि सुशेरी संघाची जबाबदारी घेऊन साहिल हा काहीसा न समजलेला चेंडू. साहिल हा मागील वर्षी चांगला हे मैदान गाजवणारा हा खेळाडू, पण त्याला काहीसा न समजलेला चेंडू आणि फलंदाजाला चकवण्यामध्ये त्याला यश आलं आणि आपल्या संघाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13 धावा. सुशेरी संघाची काहीशी धावांची गती आहे ती 13 धावांची गती त्याने. ऋषिकेश आपल्या कोंडे संघाचं नेतृत्व करताना गोलंदाजीसाठी आला आहे. ऋषिकेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन ऋषिकेश 9+2 आपल्या दुसरं षटक घेऊन ऋषिकेश एक धाव मिळवण्यात यश आणि त्याच पद्धतीचं चांगलं क्षेत्ररक्षण करताना कोंडे संघाचं क्षेत्ररक्षक
खरोखरच ऋषिकेशने आपल्या संघाला काहीतरी कानमंत्र चांगला दिलेला दिसतोय आणि पुढील चेंडू ऋषिकेश आता खरोखरच मित्रांनो क्षेत्ररक्षण चांगलं आहे पण आपला फोड चुकीचा असेल तर धावा जास्त मिळतात. काय दिसतंय दिसतो सर्व पण पुढील चेंडू सोनेरी कलर त्यावर नो बॉल आणि त्या धावचित होताना हा चांगला फलंदाज काहीच न समजलेलं आणि नो बॉलवर तुम्ही जाधव यांनी त्वरित आपल्या इकडे मैदानाकडे यायचं. तुम्ही जाधव दुसरी संघाला मोठं नुकसान झालेलं आहे की तडाखेबाज असा फलंदाज पुणे संघाकडून दुसरं षटक घेऊन पूर्ण बाहेर पुरा वार बघत नाही तू पाऊल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू त्यावर स्वतःच्या गोलंदाजीवर धावत झेल पकडण्यात यश आले. ते ऋषिकेशला खरोखरच कर्णधार कसा असावा तर हे यातून दिसून येतं. आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर घेऊन जायचा असेल तर हा असा खेळाडू असावाच लागतो. आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर धावत आपल्या कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय तो कोंडे संघाचा सोहम आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतो तो सुशेरी संघाचा. खरोखरच कोंडे संघाला काहीच या मैदानाचा अनुभव आलेला दिसतोय आणि मित्रांनो सुशेरी संघ हा सुद्धा चांगल्या नावाचा हा संघ आहे पण 3 धावा मिळवण्यात यश गोलंदाजीसाठी आलाय तो सोहम आणि सुशेरी संघाकडून तसा सुशेरी संघाचे हे चांगले फलंदाज आहेत परंतु मित्रांनो सगळेच फटके आपण खरोखरच खेळण्याची 31 धावा षटक चालू असताना खरोखरच गोलंदाजीमध्ये खरोखर फलंदाजांना चकवण्यात यश मिळतंय ते सोहमला आणि आपल्या संघासाठी चांगलं मोलाचं योगदान या सोहमचं आणि 32 धावा 33 धावांची गरज जिंकण्यासाठी कोंडे रॉयल रुबाब कोंडे संघाला आणि काहीसा या मैदानाचा थोडासा अनुभव आलेला कर्णधार ऋषिकेशला रॉयल रुबाब संघाला जिंकण्यासाठी सुशेरी धावांचं आवाहन घेऊन रॉयल रुबाब कोंडे संघ आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा मिळवण्यात यश या संघाचा कर्णधार ऋषिकेश त्याचप्रमाणे त्यांचे उपकर्णधार प्रणय आपल्या संघाला विजयाकडे मार्गक्रमण करताना खरोखरच या मित्रांनो ही शेताची जमीन असल्यामुळे खालून ऑटोमॅटिक रन निघतात.
आणि सुचेरी संघाकडून पहिले चटक घेऊन आणि त्याचबरोबर आणि प्रणय बीजी करत असतो, तो फटके मारण्यामध्ये माहीर असतो आणि त्याला हा मोह आवडला नाही आणि तो फटका मारण्याच्या नादात बाद झालाय. प्रणय आपल्या रॉयल रुबाब संघाला मोठं नुकसान देऊन प्रणय माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी कर्णधार ऋषिकेश, खरोखरच या ऋषिकेश हा आपल्या संघाला, त्याला माहित आहे की आपल्या संघाला विजय जर मिळवायचा असेल तर आपल्याला पिचवर थांबणं गरजेचं आहे आणि या संघाला त्याचप्रमाणे काही धावसंख्या 6 चेंडू 6 धावा. ओनी काहीतरी आम्ही दोघं एकाच जाऊन तुम्ही नुका आमच्यात नो बॉलवर 3 धावा, 4 धावा. धावसंख्येमध्ये भर. सुशेरी संघाकडून खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे काहीसा न समजलेला चेंडू, त्यावर बॉल. हे पहिले शांत बसा, याला खेळू द्या. मी विनंती करतो कोंढे संघाचे कर्णधार प्रणय यांना की आपण शांत बसावं, आपण कमेंट करू नये. आम्ही पण येईल तुमच्या, टेन्शन नका घेऊ, आम्ही पण येईल. हा आम्ही पण येईल. चांगल्या पद्धतीने मारून 2 धावा मिळवण्यात धावचूक होताना वाचला. पण यावर्षी काहीच मैदान तेच आहे, पण काहीच न समजल्यासारखं या मैदानामध्ये 27 धावा झाल्या. 27. हे तुमचा कप्तान कुठं आहे? 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे ती. मैदान ऋषिकेश हा रॉयल रुबाब कोंढे संघाचा कर्णधार आपल्या संघाला खरोखरच विजयाकडे नेऊ शकतो. प्रणय यांना विनंती आहे की आपण त्यांना काही सांगू नका, ते ऑटोमॅटिक बरोबर षटकार मारणार. विनंती आहे की आपल्या सर्वांना विनंती की आपण कोणीही बोलायचं नाही. साहिल याचा पुढील चेंडू ऋषीसाठी कट करून 2 धावा, 3 धावा मिळवण्यात यश ते कोंढे संघाला. इथं वर मारला झालं की ऋषी हा मला वाटलं सिक्स मारला तो संपला. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धाव. ते बाहेर गेला, बाहेर. कोंढे संघाचा खरोखरच हे मागचा पण विजयी भेटला का संघ बॉल? या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय तो ऋषी, आपल्या संघाचा कर्णधार. त्याचप्रमाणे सुशेरी 11 संघाचा कर्णधार साहिल. खरोखरच या